नमस्कार श्रोते हो, आजचा आपला पॉडकास्ट फार विशेष आहे कारण आजचा विषय आहे पोटावर झोपण्याची सवय आणि त्यामुळे निर्माण होणारे 6 प्रॉब्लेम्स. तर मग जाणून घेऊया कोणकोणते 6 प्रॉब्लेम्स पोटावर झोपणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतात. आज आपल्या सोबत आहेत रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर. चला तर मग रेणुशे सरांनाच आपण विचारूया काय आहे नेमका प्रॉब्लेम. पोटावर झोपण्याची सवय आहे. या 6 समस्या उद्भवण्याची शक्यता. संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी किमान 8 तास झोपेची गरज असते. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे जसे महत्त्वाचे तसंच झोपण्याची पद्धत देखील महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीच्या सवयीनुसार झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जण एका कुशीवर तर काही जणांना पोटावर झोपण्याची सवय असते. पोटावर झोपल्याने चांगली व गाढ झोप येते असे त्यांना वाटते, पण अशा पद्धतीनं झोपण्याच्या सवयीमुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आजाराची लागण होऊ शकते. सोबत शारीरिक दुखण्याचीही समस्या निर्माण होते. पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची आता आपण माहिती जाणून घेऊया. 1. डोके जड होणे. काही जण सकाळी उठल्यानंतर डोके दुखत असल्याची तक्रार करतात, तर काही जणांचे डोके दिवसभर जड राहते. पोटावर झोपल्यामुळेही या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा आपण पोटावर झोपतो आणि उशीवर डोके ठेवतो, त्याच वेळेस आपली मान खालील बाजूस वळते. त्यामुळे मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. डोक्यामध्ये एक प्रकारे रिक्तपणा आणि तणाव निर्माण होतो. यामुळे डोकेदुखी आणि डोके जड होणे, तर काही जणांना मळमळ होण्याचाही त्रास होतो. 2. कंबर दुखी वाढते. पोटावर झोपणाऱ्या लोकांना कंबरदुखीचा त्रास सहन करावा लागतो. पोटावर झोपल्यानंतर आपल्या पाठीच्या मणक्यावर परिणाम होतात. त्यामुळे मणक्यांची रचना हलण्याची शक्यता असते. चुकीच्या पद्धतीनं झोपला तर पाठीचा कणा तसेच कमरेवर अतिरिक्त ताण येतो. पाठीच्या मणक्याला इजा होण्याची शक्यता असते. यामुळे कंबरदुखीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या वेदना कमरेच्या कोणत्याही भागात उद्भवू शकतात. पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा आधार असतो. त्यामुळे झोपताना काळजीपूर्वक झोपावे. 3. बद्धकोष्ठतेचा त्रास. बद्धकोष्ठतेचा त्रास यामध्ये जी लोक पोटावर झोपतात त्यांना अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी यासारख्या समस्यांना त्रास जाणवतो. पालथे झोपल्याने आपल्या पोटावर जास्त प्रमाणात दबाव येतो आणि अन्न पदार्थांचे पचन होण्यास अडचणी निर्माण होतात. पचन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते आणि परिणामी वजन देखील वाढू लागते. वजन वाढल्यास बाकीच्या आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. 4. वायू विकार. पोटावर झोपल्याने शरीरामध्ये वायूच्या प्रवाहातही अडथळे निर्माण होतात. यामुळे शरीराच्या अवयवांमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. वायू विकारांमुळे म्हणजेच वातामुळे ही शारीरिक दुखणी वाढतात. पालथे झोपल्याने जेवणाच्या पचनानंतर उत्सर्जित होणारा वायू शरीराबाहेर फेकला जात नाही. त्यामुळे साधारणतः सांध्याचे दुखणे वाढते. सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी पोटावर झोपण्याची सवय थांबवा. संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम, योगासने करा. त्रास जास्त वाढल्यास आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. 5. हे देखील एक कारण आहे. पोटात जंतू संसर्ग झाला असल्यासही तुम्ही कळत नकळत पोटावर झोपत असाल. ज्या लोकांच्या पोटांमध्ये जंतूची समस्या असते ती लोक
साधारणतः पोटावर झोपतात आणि त्यांच्या तोंडातून लाळ देखील गळते. लाळ गळण्यामागील कारण सेरेब्रल पाल्सी, प्रमस्तिष्क पक्षाघात असू शकते. अन्नपदार्थ गिळताना समस्या होत असल्याने देखील सतत लाळ गळते. अतिप्रमाणात लाळ गळत असल्यास आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साधारणतः पचनास हलके असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. 6 मुलांवर होतो असा परिणाम. आयुर्वेद तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्या लहान मुलांना पोटावर झोपण्याची सवय असते त्यांच्यामध्ये शारीरिक उंचीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या उंचीमध्ये फरक जाणवतो. पालथे झोपण्याच्या सवयीमुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो. सोबतच खूप कमी वयामध्ये पोटाशी संबंधित आजारांची लागण होते. ज्यामुळे जर तुमची मुले जर पोटावर झोपत असतील तर त्यांना पोटावर झोपू देऊ नये असे समजावून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे मुलांना पाठीवर झोपण्याची सवय लावा. धन्यवाद. एक सूचना. प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी येथून डॉक्टर प्रज्ञा रेणुशे मॅडम तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांचे जे पेशंट भारतातील व भारताबाहेरील आहेत त्यांना कुरिअरने आयुर्वेदिक औषधे पाठवण्याची सोय झाली आहे. ज्यांना कोणाला आयुर्वेदिक औषधे मेडिसिन पाहिजे आहे त्यांनी फोनवरती संपर्क साधून तुमचा पिनकोड सहित पत्ता व्हॉट्सअपवरती 7057394036 या नंबरवर पाठवून कुरिअरने औषधे मागवू शकता. धन्यवाद. सूचना समाप्त.